नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विषय इतिहास पाठ 9 ऐतिहासिक ठेव्यांचे जतन या पाठाचा पुढील भाग अभ्यासणार आहोत. या भागातील अभ्यास घटक आहेत काही नावाजलेली संग्रहालये, लूव्र संग्रहालय फ्रान्स, ब्रिटिश संग्रहालय इंग्लंड, नॅशनल म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, भारतातील संग्रहालये, छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय. या घटकांचा सविस्तर अभ्यास आपण या भागामध्ये करणार आहोत. मध्ययुगात युरोपमधील राजघराण्यातील व्यक्ती आणि श्रीमंत लोकांनी संग्रहित केलेल्या कलावस्तूंच्या व्यवस्थापनाच्या गरजेतून संग्रहालयांची कल्पना उदयाला आली. आता संग्रहालय म्हणजे काय? तर संग्रहालये हे संस्कृती, इतिहास व चालीरीतींची माहिती घेण्यासाठी अत्यंत उपयुक्त साधने आहेत. वस्तू संग्रहालयांना मानवी जीवनामध्ये महत्त्व प्राप्त झाले आहे. वस्तू संग्रहालयाला इंग्रजीत म्युझियम असे म्हणतात. तसेच पहा की वस्तू संग्रहालयाचे इतिहास विषयाच्या दृष्टीने महत्त्व काय आहे? तर पहा की कोणत्याही विषयाच्या अभ्यासकाला वस्तू संग्रहालयामुळे विशाल दृष्टी प्राप्त होते व ज्ञानाच्या कक्षा रुंदवतात. मानवी हत्यारे, भांडी, दागिने, कलाकुसरीच्या वस्तू व कागदपत्रे याद्वारे मानवी संस्कृतीचा अभ्यास करता येतो. उत्खननात सापडलेल्या वस्तूंचे संकलन, जतन होते व त्यांच्या नोंदी ठेवल्या जातात. वस्तूंचा अन्वयार्थ लावला जाऊन ऐतिहासिक सत्याचा शोध घेतला जातो. देशाच्या प्रगतीची माहिती प्रदर्शनातून मांडता येते. तसेच संग्रहालये काही साहित्याचे प्रकाशन व विक्री करतात. यातून ऐतिहासिक घटना व व्यक्तीचे चरित्र सामान्यांपर्यंत पोहोचते. ऐतिहासिक प्रदर्शनातून तत्कालीन सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक व आर्थिक परिस्थितीची कल्पना येते. इतिहासाबद्दलचा दृष्टिकोन बदलतो. कला व अभिरुची यात वाढ होते. तसेच ताम्रपट, भांडी, नाणी, हत्यारे ही इतिहासाचे डोळे आहेत जे संग्रहालयातच जास्त सुरक्षित असतात. पहा, ताम्रपट, भांडी, नाणी, हत्यारे ही इतिहासाचे डोळे आहेत जे संग्रहालयातच जास्त सुरक्षित असतात. सुरुवातीचा जो मुद्दा आहे तो आहे लूव्र संग्रहालय फ्रान्स. पॅरिस शहरातील लूव्र संग्रहालयाची स्थापना इसवी सनाच्या 18व्या शतकात झाली. फ्रेंच राजघराण्यातील व्यक्तींनी जमा केलेल्या कलावस्तूंचे संग्रह लूव्र संग्रहालयात प्रथम प्रदर्शित केले गेले. त्यामध्ये लिओनार्दो विंची या जगप्रसिद्ध इटालियन चित्रकाराने रेखाटलेल्या मोनालिसा या बहुचर्चित चित्राचा समावेश आहे. लिओनार्दो द विंची फ्रान्सचा 16व्या शतकात होऊन गेलेला राजा पहिला फ्रान्सिस याच्या पदरी होता. नेपोलियन बोनापार्टने आपल्या स्वाऱ्यांच्या दरम्यान मायदेशी आणलेल्या कलावस्तूंमुळे लूव्र संग्रहालयातील संग्रह खूपच वाढला. सध्या या संग्रहालयात अश्मयुगीन ते आधुनिक काळातील 3,80,000हून अधिक कलावस्तू आहेत. पहा, तुमच्यासमोर जे चित्र दिसत आहे ते चित्र आहे मोनालिसाचे. लिओनार्दो द विंची या जगप्रसिद्ध इटालियन चित्रकाराने रेखाटलेल्या मोनालिसा या बहुचर्चित चित्राचा समावेश या लूव्र संग्रहालयामध्ये आहे. त्यानंतरचा मुद्दा आहे ब्रिटिश संग्रहालय इंग्लंड. लंडन शहरात असलेल्या ब्रिटिश संग्रहालयाची स्थापना इसवी सनाच्या 18व्या शतकात झाली. सर हॅन्स स्लोवन या तत्कालीन निसर्गशास्त्रज्ञाने त्याच्या संग्रहातील सुमारे 71,000 वस्तू इंग्लंडचा राजा दुसरा जॉर्ज याच्याकडे सुपूर्त केल्या. त्यामध्ये अनेक ग्रंथ,
चित्रे, वनस्पतींचे नमुने इत्यादींचा समावेश होता. पुढे इंग्रजांनी त्यांच्या अंमलाखालील विविध वसाहतींमधून मायदेशी आणलेल्या कलावस्तू, प्राचीन अवशेष यामुळे ब्रिटिश संग्रहालयातील वस्तूंची संख्या वाढत गेली. या संग्रहालयात सुमारे 80 लाख इतक्या वस्तू संग्रहित आहेत. भारतातील अनेक पुरावस्तूंचा समावेश यामध्ये आहे. पहा, तुमच्यासमोर जे चित्र दिसत आहे ते चित्र आहे ब्रिटिश संग्रहालय इंग्लंड याचे. लंडन शहरात असलेल्या ब्रिटिश संग्रहालयाची स्थापना ही इसवी सनाच्या 18व्या शतकात झालेली होती आणि सर हॅन्स लोवन या तत्कालीन निसर्गशास्त्रज्ञाने त्याच्या संग्रहातील सुमारे 71,000 वस्तू इंग्लंडचा राजा दुसरा जॉर्ज याच्याकडे सुपूर्त केलेल्या होत्या आणि त्यामध्ये अनेक ग्रंथ, चित्रे, वनस्पतींचे नमुने इत्यादींचा समावेश होता. पुढे इंग्रजांनी त्यांच्या अंमलाखालील विविध वसाहतींमधून मायदेशी आणलेल्या कलावस्तू, प्राचीन अवशेष यांमुळे ब्रिटिश संग्रहालयातील वस्तूंची जी संख्या आहे ती संख्या वाढत गेलेली आहे. तसेच सुमारे 80 लाख इतक्या वस्तू संग्रहित आहेत आणि भारतातील अनेक पुरावस्तूंचा समावेश ब्रिटिश संग्रहालय इंग्लंड याच्यामध्ये केलेला आहे. त्यानंतरचा जो मुद्दा आहे तो आहे नॅशनल म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. अमेरिकेतील स्मिथसोनियन इन्स्टिट्यूशन या संस्थेच्या व्यवस्थापनाखाली असलेले नैसर्गिक इतिहासाचे हे संग्रहालय इसवी सन 1846 मध्ये सुरू झाले. येथे वनस्पती, प्राणी यांचे अवशेष आणि जीवाश्म खनिजे, दगड, मानव प्रजातींचे अश्मीभूत अवशेष आणि पुरावस्तू यांचे 12 कोटीहून अधिक नमुने संग्रहित केलेले आहेत. पहा, तुमच्यासमोर जे चित्र दिसत आहे ते चित्र आहे नॅशनल म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री. नॅशनल म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री या संग्रहालयाचे. पहा की अमेरिकेतील स्मिथसोनियन इन्स्टिट्यूशन या संस्थेच्या व्यवस्थापनाखाली असलेले नैसर्गिक इतिहासाचे हे संग्रहालय इसवी सन 1846 मध्ये सुरू झालेले होते. येथे वनस्पती, प्राणी यांचे अवशेष आणि जीवाश्म खनिजे, दगड, मानव प्रजातींचे अश्मीभूत अवशेष आणि पुरावस्तू यांचे 12 कोटीहून अधिक नमुने संग्रहित केलेले आहेत. जाणून घ्या, भारतातील प्रसिद्ध संग्रहालये इंडियन म्युझियम कोलकाता, नॅशनल म्युझियम दिल्ली, छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय मुंबई, सालारजंग म्युझियम हैदराबाद, द कॅलिको म्युझियम ऑफ टेक्स्टाईल्स अहमदाबाद ही भारतातील प्रसिद्ध संग्रहालयांपैकी काही आहेत. त्यानंतरचा जो मुद्दा आहे तो आहे भारतातील संग्रहालये. कोलकाता येथील भारतीय संग्रहालय हे भारतातील पहिले संग्रहालय एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉल या संस्थेतर्फे इसवी सन 1851 मध्ये स्थापन झाले. चेन्नई येथील इसवी सन 1851 मध्ये सुरू झालेले गव्हर्मेंट म्युझियम हे भारतातील दुसरे संग्रहालय इसवी सन 1949 मध्ये दिल्लीतील राष्ट्रीय वस्तू संग्रहालयाची म्हणजेच नॅशनल म्युझियमची स्थापना झाली. पहा की कोलकाता येथील भारतीय संग्रहालय हे भारतातील पहिले संग्रहालय एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉल या संस्थेतर्फे इसवी सन 1851 मध्ये स्थापन झालेले होते आणि चेन्नई येथील इसवी सन 1851 मध्ये सुरू झालेले
गव्हर्मेंट म्युझियम हे भारतातील दुसरे संग्रहालय. तसेच इसवी सन 1949 मध्ये दिल्लीतील राष्ट्रीय वस्तू संग्रहालयाची स्थापना झाली. तसेच भारतातील विविध राज्यांमध्ये अनेक संग्रहालये आहेत. बहुतेक मोठ्या संग्रहालयांची स्वतःची अभिलेखागारे आणि ग्रंथालये असतात. काही संग्रहालये विद्यापीठांशी संलग्न असतात. अशा संग्रहालयांतर्फे संग्रहालय शास्त्र या विषयाचे विविध अभ्यासक्रम शिकवले जातात. संग्रहालय शास्त्रातील पदवी आणि पदविका अभ्यासक्रम उपलब्ध करून देणाऱ्या भारतातील काही प्रमुख संस्था आणि विद्यापीठे पहा. 1. राष्ट्रीय वस्तू संग्रहालय दिल्ली. 2. महाराज सयाजीराव विद्यापीठ वडोदरा. 3. कोलकाता विद्यापीठ कोलकाता. 4. बनारस हिंदू विद्यापीठ वाराणसी. 5. अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी अलीगड. 6. जिवाजी विद्यापीठ ग्वालियर. ही काय आहेत तर संग्रहालयातील पदवी आणि पदविका अभ्यासक्रम उपलब्ध करून देणाऱ्या भारतातील काही प्रमुख संस्था आणि विद्यापीठे आहेत. त्यानंतरचा जो मुद्दा आहे तो आहे छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय मुंबई. इसवी सन 1904 साली मुंबईतील काही प्रतिष्ठित नागरिकांनी एकत्र येऊन प्रिन्स ऑफ वेल्सच्या भारत भेटीच्या स्मरणार्थ एक वस्तू संग्रहालय उभारण्याचा निर्णय घेतला. इसवी सन 1905च्या नोव्हेंबर महिन्यात या संग्रहालयाच्या इमारतीची पायाभरणी झाली आणि संग्रहालयाचे नाव प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम ऑफ वेस्टर्न इंडिया असे निश्चित करण्यात आले. इसवी सन 1998 मध्ये संग्रहालयाचे नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय असे ठेवण्यात आले. पहा की प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम ऑफ वेस्टर्न इंडिया या संग्रहालयाचे नाव बदलून इसवी सन 1998 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय असे ठेवण्यात आले. संग्रहालयाची वास्तू इंडो गोथिक शैलीत बांधलेली आहे. तिला मुंबई शहरातील पहिल्या प्रतीची सांस्कृतिक वारसा इमारत असा दर्जा देण्यात आलेला आहे. संग्रहालयात कला, पुरातत्व आणि निसर्गाचा इतिहास अशा 3 वर्गात विभागलेल्या 50,000 पुरावस्तू संग्रहित केलेल्या आहेत. पहा तुमच्यासमोर जे चित्र दिसत आहे ते चित्र आहे छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय मुंबई. इसवी सन 1904 साली मुंबईतील काही प्रतिष्ठित नागरिकांनी एकत्र येऊन प्रिन्स ऑफ वेल्सच्या भारत भेटीच्या स्मरणार्थ एक वस्तू संग्रहालय उभारण्याचा निर्णय घेतलेला होता. तसेच इसवी सन 1905च्या नोव्हेंबर महिन्यात या संग्रहालयाच्या इमारतीची पायाभरणी झालेली होती आणि संग्रहालयाचे नाव प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम ऑफ वेस्टर्न इंडिया असे निश्चित करण्यात आले आणि इसवी सन 1998 मध्ये संग्रहालयाचे नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय असे ठेवण्यात आले. पहा की या संग्रहालयाची वास्तू इंडो गोथिक शैलीत बांधलेली आहे आणि तिला मुंबई शहरातील पहिल्या प्रतीची सांस्कृतिक वारसा इमारत असा दर्जा देण्यात आलेला आहे. संग्रहालयात कला, पुरातत्व आणि नैसर्गिक इतिहास अशा 3 वर्गात विभागलेल्या सुमारे 50,000 पुरावस्तू संग्रहित केलेल्या आहेत. हा तुमचा आजचा अभ्यास आहे. प्रश्न 1. छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय मुंबई याची सविस्तर माहिती लिहा. प्रश्न 2. भारतातील प्रसिद्ध संग्रहालये कोणती? या प्रश्नांची उत्तरे सर्व विद्यार्थ्यांनी विषयाच्या वहीत लिहायची आहेत.